नमस्कार मित्रांनो, आपल्याला बऱ्याच वेळा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती पाहताना किंवा सिनेमे आणि मालिका बघताना मनात आलं असेल, छत्रपती शिवाजी महाराज खरंच कसे दिसत असतील बरं? तर आज आपण याच प्रश्नाचं उत्तर पाहूयात। तसं तर 350 वर्षापूर्वीची व्यक्ती कशी दिसायची हे सांगणं तसं कठीण आहे, कारण त्या काळी फोटोग्राफी नव्हती। पण त्या काळातली दुर्मिळ पत्र, परदेशी व्यक्तींनी लिहिलेली प्रवास वर्णनं, युरोपियन किंवा भारतातील संग्रहातील शिवाजी महाराजांची चित्र, तसेच एम.व्ही. धुरंधर यांच्यासारख्या भारतीय चित्रकारांनी केलेली रेखाटनं यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप नजरेसमोर उभं राहतं। आता आपण परदेशी प्रवाशांनी शिवाजी महाराजांविषयी काय लिहिलंय ते पाहूयात। फ्रेंच प्रवासी जॉन द टेवनो 1666 साली सुरत मध्ये आला होता आणि तिथून त्यांनी दख्खनचा प्रवास केला। शिवाजी महाराजांना पाहून तो लिहितो, राजे उंचीने थोडे कमी गौर वर्णाचे आहेत, त्यांचे नेत्र तेजस्वी आणि बुद्धिमत्ता दर्शवणारे आहेत, ते साधारण दिवसातून एकदा जेवण करतात आणि त्यांची प्रकृतीही उत्तम आहे। सुरत मोहिमेच्या वेळेस शहरात उपस्थित असलेले इंग्लिश आणि डच अधिकारी तसेच व्यापारी आणि प्रवाशांनी शिवाजी महाराजांची वर्णने केली आहेत। अँथनी स्मिथने केलेले वर्णन जॉन द एस्कोलिएट यांनी लिहून ठेवले आहे। त्यानुसार राजे काहीसे मध्यम उंचीचे आहेत, मला वाटतं उभे राहिले तर माझ्यापेक्षा त्यांची उंची कमी आहे, ते ताट बांधेसूत शरीरयष्टीचे चपळ आहेत, बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसतं, त्यांची नजर भेदक आहे आणि त्यांच्या सोबतच्या लोकांपेक्षा ते वर्णानं गोरे दिसतात। शिवाजी महाराजांचे समकालीन असलेल्या आणि त्यांना भेटलेल्या व्यक्तींनी तसंच शिवभारतचे रचनाकार कवींद्र परमानंद अशा कवींनी राजांचं वर्णन केलं आहे। साधारण मध्यम उंची, भेदक नजर, दाढी, धारदार नाक, भव्य कपाळ अशी वैशिष्ट्य आणि जिरेटोप, अंगरखा, तलवार अशी वस्त्र प्रावरण त्या काळातल्या अनेकांनी नोंदवून ठेवली आहेत। त्या काळातल्या राज्यकर्त्यांसारखे शिवाजी महाराजांच्या दरबारात चित्रकार किंवा कलाकार नव्हते। सुरत, गोवळकोंडा अशा ठिकाणी राजांनी भेटी दिल्या, तेव्हा तेथील कलाकारांनी राजांची चित्र काढली होती आणि त्यावरून राजांचं रूप कसं होतं ते दिसून येतं। शिवाजी महाराजांचं खरं आणि विश्वासार्ह चित्र शोधून काढण्याचं श्रेय इतिहासकार वा.सी. बेंद्रे यांना दिलं जातं। बेंद्रे गायकवाड भारत इतिहास संशोधन केंद्रात काम करत होते आणि त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयीचे अनेक गैरसमज फोडून काढले। बेंद्रे यांनी युरोपातून मराठ्यांच्या इतिहासासंबंधित अनेक कागदपत्रे मिळवली। डच दस्तावेजांचा अभ्यास करताना त्यांना एक रेखाचित्र सापडलं, जे शिवाजी महाराजांचा असल्याचा उल्लेख होता। सुरत मोहिमेदरम्यान तिथल्या डच वखारीचे गव्हर्नर व्हॅलेंटिन यांनी शिवाजी महाराजांची भेट घेतली, तेव्हा दोघांची रेखाचित्र रेखाटण्यात आली होती आणि शिवाजी महाराजांचं चित्र व्हॅलेंटिनने एका पत्रासोबत जोडलं होतं। या चित्रात महाराजांनी अंगरख्यावर एक उपरणं आणि मराठी पद्धतीचे दागिने परिधान केलेले दिसतात। सगळे पुरावे आणि मूळ पत्र शोधल्यावर बेंद्रे यांनी 1933 साली पुण्यात ते चित्र लोकांसमोर मांडलं। 17व्या शतकातील 3 दुर्मिळ चित्र पुण्यातील अभ्यासक प्रसाद तारे यांनी 2021 साली प्रकाशात आणली। जर्मनी येथील स्टेट आर्ट वस्तू संग्रहालय, पॅरिस येथील एक खासगी वस्तू संग्रहालय आणि अमेरिकेतील फिलाडेल्फिया संग्रहालयात असलेली ही चित्र दख्खनी गोवळकोंडा चित्रशैलीत काढलेली आहेत। या चित्रांबाबत माहिती देताना तारे सांगतात, 17व्या शतकात काढलेल्या या चित्रांना राजाश्रय मिळाला। महाराज दक्षिण दौऱ्यावर होते तेव्हा कुठल्या तरी कलाकारानं महाराजांचं चित्र काढलं असावं, त्या चित्राच्या आधारे इतर कलाकारांनी त्यांचे चित्र काढले असावीत। औंधचे संस्थानिक बाळासाहेब पंत प्रतिनिधी यांनी एम.व्ही. धुरंधर यांच्याकडून शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही चित्र काढून घेतली। त्यांनी काढलेली चित्र नंतर अनेक पुस्तकात देखील छापली गेली। छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची कीर्ती शिवराय हयात असताना 7 समुद्रापार पोहोचली होती। यावरून आपल्या राजांविषयी परकीय लोकांमध्ये किती आदर आणि आकर्षण होते हे दिसून येते। याच परकीय लोकांनी काढलेल्या चित्रावरून आपण आपले शिवराय कसे दिसत होते हे निश्चित सांगू शकतो। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।